कोकणातील हक्काचं घर आणि आजूबाजूतील निसर्गरम्य सुंदर असा परिसर. नमस्कार मंडळी, मी आपला निलेश. स्वर्गनगरी आपलं कोकण या पेजवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला दाखवतो कोकणातील माझं हक्काचं घर आणि आजूबाजूतील सुंदर परिसर. शुभ सकाळ. तर घड्याळात वाजले सकाळचे 9:15. तर पहिले घेतो देवबापाचे दर्शन आणि तुम्हाला दाखवतो माझे कोकणातील हक्काचं घर आणि आजूबाजूला निसर्गरम्य सुंदर असा परिसर. आता घेतोय देवबापाचे दर्शन. तर ही आहे माझ्या घराची समोरील बाजू, फ्रंट व्ह्यू. दारात मस्त अंगण, अंगणात समोरच नारळीचे झाड आणि बाजूला तुळस वृंदावन. कोकणात प्रत्येक कोकणी माणसाच्या दारात तुळशी वृंदावन हे असतंच. बघू शकता घराचा समोरीलच व्ह्यू किती अप्रतिम आहे. तर हे आहे माझं कोकणातील हक्काचं घर. कोकण आणि कोकणात स्वतःचं हक्काचं घर असणं यापेक्षा दुसरं मोठं सुख काय. तर ही आहे आमच्या घराची मागील बाजू. या साईडचा व्ह्यू पण बघू शकता किती अप्रतिम आहे. आजूबाजूला मस्त नारळी पोपलीची झाडं, त्यामुळे वातावरण कसं एकदम निसर्गरम्य भारी वाटतं. घराच्या बाजूने खळखळून वाहते पाटाचे पाणी. तर बघू शकता पाटाला किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. या पाण्याचा वापर शेतीच्या कामासाठी केला जातो. काही वर्षापूर्वी हा पाट बारमाही वाहत असायचा, पण आता फक्त जोपर्यंत पावसाळा असतो तोपर्यंतच पाटाला पाणी असते. कारण पाऊस गेला की हळूहळू नदीतील पाणीही कमी होते, त्यामुळे पाटाला पाणी पण येणे बंद होते. पूर्वी या पाण्याचा वापर लोक पिण्यासाठी आणि धुणी भांडी करण्यासाठी तसेच बागेला पाणी लावण्यासाठी करायचे. पण काळांतराने घरोघरी नळपाणी योजना आल्यामुळे पाटाच्या पाण्याचा वापर फक्त शेती कामापुरताच होऊ लागला. तर आजही या पाटाला फक्त शेतीच्या कामासाठी पाणी आणले जाते. तर खरोखरच त्या पूर्वीच्या शेतकरी मानवाला मानावं लागेल ज्याने या पाटाची रचना केली. ना कोणतं इंजिनिअरिंग आराखडा किंवा ना कोणता मोटार पंप, तरी देखील पाटाला पाणी आणलं. वापर केला तो त्याने फक्त आपल्या युक्तीचा आणि पाटाला पाणी आणलं. तर ही आहे आमची नारळी पोपली आणि फुलझाडांची बाग. घराच्या आजूबाजूतील परिसर देखील बघू शकता. नारळी पोपलीच्या झाडांनी किती भारी निसर्गरम्य नटून दिसतोय. खरंच घराच्या पायरीवर बसून आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण अनुभवायला जाम भारी वाटतं. तर खरंच कोकण आणि कोकणातील हक्काचं घर म्हणजे जणू स्वर्ग सुखच. तर मंडळींनो, कसं वाटलं माझे कोकणातील घर? तर मंडळी, आजचा ब्लॉग इथे संपला. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट, फॉलो आणि आपल्या स्वर्गनगरी आपलं कोकण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.